हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. न्यू व्हिडिओ. तर मित्रांनो, सेकंड युनिट आपला जो सर्चिंग आणि शॉर्टिंग आहे, सेकंड युनिट सर्चिंग आणि शॉर्टिंगचा तो युनिट या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत आपण. तर मित्रांनो, या युनिटमध्ये आपल्याला टोटल दोनच गोष्टी बघायच्या आहेत. एक तर सर्चिंग वरती सर्व ऑपरेशन्स त्याचे बघायचे आहेत, त्याचे सर्व मेथड्स बघायचे आहेत, आणि शॉर्टिंगच्या सर्व मेथड्स आणि सर्व ऑपरेशन्स त्याच्यावरची बघायचे आहेत. टोटल 12 मार्काला हा युनिट येणार आहे मित्रांनो. युनिट नंबर 1 तर आपला झाला, इंट्रोडक्शन टू डाटा स्ट्रक्चर. त्याचे नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या व्हॉट्सअप चॅनल वरती जो नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेज करा, तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील, त्याच्या नोट्स जर परचेस करायचे असतील तर. बाकी सर्व डिटेल्स तुम्हाला तिथल्या तिथं भेटून जाईल. तर हा युनिट आपण नवीन शिकवाय सुरू करणार आहोत. यामध्ये आपल्याला लिनियर सर्च आणि बायनरी सर्च हे कन्सेप्ट आपल्याला सर्चिंग मध्ये बघायचे आहेत, आणि बबल शॉर्ट, सिलेक्शन शॉर्ट, इन्सर्शन शॉर्ट, पिक शॉर्ट आणि मर्ज शॉर्ट हे सर्व कन्सेप्ट आपल्याला शॉर्टिंग मध्ये बघायचे आहेत. सर्चिंग म्हणजे काय? एखादा एलिमेंट फाइंड करणे एखाद्या डाटा स्ट्रक्चर मधून. शॉर्टिंग म्हणजे काय? एखाद्या डाटा स्ट्रक्चरला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करणे, एका स्पेसिफिक ऑर्डर मध्ये अरेंज करणे, त्याला शॉर्टिंग असं म्हणतात. तर आजच्या लेक्चरच्या निमित्ताने आपल्याला लिनियर सर्च बघायचं आहे. सर्चिंग तुम्हाला समजलं, त्याचे दोन टाईप आहेत, लिनियर सर्च आणि बायनरी सर्च. आज लिनियर सर्च बघूया आपण, त्यानंतर लिनियर सर्चचे प्रोग्राम्स, आणि त्यानंतर बायनरी सर्च घेऊया. तर लिनियर सर्च मध्ये जर बघायचं जर झालं, लिनियर सर्च इज वन ऑफ द टाइप ऑफ सर्चिंग अल्गोरिथम वेअर की एलिमेंट इज सर्च सिक्वेन्शियली इन गिव्हन लिस्ट. लिनियर सर्च मध्ये काय होतं मित्रांनो, तो एक सर्चिंग अल्गोरिथम आहे. सर्चिंग अल्गोरिथम आहे लिनियर सर्च, हा एक डाटा स्ट्रक्चरचा सर्चिंग अल्गोरिथम आहे. त्यामध्ये की एलिमेंट म्हणजे कोणता? जो एलिमेंट आपल्याला हुडकायचा आहे, जो एलिमेंट आपल्याला फाइंड करायचा आहे, तो एलिमेंट, त्या एलिमेंटला आपण की एलिमेंट असं म्हणतो. की एलिमेंट इज सर्च सिक्वेन्शियली इन द गिव्हन लिस्ट. सिक्वेन्शियली म्हणजे एका बाद एक लगेच सर्च केला जातो की एलिमेंट. मित्रांनो, आता मी ही थिअरी किती पण वाचू तुम्हाला समजणार नाही, एवढी क्लिअर होणार नाही. त्यामुळे डायरेक्ट मी आधी एक्झाम्पल कडे येतो. एक्झाम्पल जर तुम्हाला समजलं तर थिअरी तुम्हाला आपोआप समजेल सर्व. तर एक्झाम्पल मध्ये असे 5 स्टेप्स आहेत. त्या 5 स्टेप्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे किंवा लिनियर सर्च काय आहे ते. तर पहिल्या स्टेप मध्ये मी तुम्हाला सांगतो, हे पहा, हा इथं पहा, लिनियर सर्च मध्ये. तर याच्यामध्ये काय होतं, पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला लिनियर सर्च जर सुरुवात करायची असेल मित्रांनो, तर एक डाटा स्ट्रक्चर लागणार आपल्याला. म्हणजे काय लागणार? एक ॲरे, आणि ॲरे मध्ये इन्सर्टेड एलिमेंट्स लागणार. एलिमेंट्स म्हणजे काय असू शकतात? कोणतेही नंबर्स असू शकतात तुमचे, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर मधले कोणतेही नंबर्स असू शकतात, कोणतेही डाटा एलिमेंट्स असू शकतात, किंवा लेटर्स, कॅरेक्टर्स असे सर्व असू शकतात. डाटा तर कोण्याही टाईपचा असू शकतो ना. डाटा कॅन बी कलेक्शन, डाटा इज ए कलेक्शन ऑफ नंबर्स, अल्फाबेट्स अँड स्पेशल सिम्बॉल्स. मित्रांनो, इथं कशाचा डाटा आहे? इथं इंटिजर नंबर्सचा डाटा स्टोअर केलेला आहे. कशात? या ॲरे मध्ये इंटिजर नंबरचा डाटा स्टोअर केलेला आहे मित्रांनो. तर इथं काय करायचंय आपल्याला? लिनियर सर्च ऑपरेशन परफॉर्म करायचे. आता लिनियर सर्च म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी मित्रांनो. या ॲरे मध्ये टार्गेट एलिमेंट म्हणजेच की एलिमेंट, याला की एलिमेंट सुद्धा म्हणतात. की एलिमेंट जो की आपल्याला फाइंड करायचा असते. आता सर्चिंगचा अर्थ काय? एखादा एलिमेंट फाइंड करणे डाटा स्ट्रक्चर मधून. आता हा ॲरे आहे, या ॲरे मधून एक एलिमेंट आपल्याला फाइंड करायचा. कोणता एलिमेंट? हा 7. या डाटा स्ट्रक्चर मध्ये 7 तुम्हाला कुठे दिसत आहे का? हो, इथं. तर हा एलिमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पण हा एलिमेंट तर आपल्याला डायरेक्ट बघितला आणि इथं आहे असं करून चालेल का मित्रांनो? तर मित्रांनो, ह्याची एक प्रोसिजर आहे, स्टेप्स आहेत ह्याचेही फाइंड आउट करण्यासाठी स्टेप्स आहेत, त्याची एक प्रोसिजर आहे. आणि ती प्रोसिजर केव्हा फॉलो करतो आपण? जेव्हा याच्या प्रोग्राम आपल्याला बघायचा असेल मित्रांनो तुम्हाला हे आता डायरेक्ट तुम्ही इथं कसं सांगितलं, आपल्याला जे पाहिजे एलिमेंट 7 तो डायरेक्ट इथं आहे म्हणून सांगितलं. मित्रांनो, ही लिस्ट इतकीच आहे म्हणून. ही लिस्ट किती आहे? किती एलिमेंटची लिस्ट आहे? टोटल 6 एलिमेंटची लिस्ट आहे. 6 एलिमेंट्स आहेत इथं. 2, 3, 4, 7, 1 आणि 5. टोटल 6 एलिमेंट्स आहेत इथं मित्रांनो. तर मित्रांनो, ही लिस्ट खूप छोटी आहे कम्पॅरेटिव्हली अदर लिस्ट, ज्या की मोठ्या लिस्ट असतात. खूप सारे मोठ्या लिस्ट असतात, त्यांच्यामध्ये लिनियर सर्च आपण परफॉर्म करतो. त्या लिनियर सर्च
मग ही तुम्ही छोटी लिस्ट आहे म्हणून तुम्ही यामध्ये डायरेक्टली सांगू शकलात किंवा 7 नंबर हा इथं आहे म्हणून. पण मोठ्या लिस्ट असल्यानंतर तुम्ही त्याच्यात डायरेक्टली सांगू शकणार नाही. तुम्हाला सर्च करायसाठी खूप सारा टाइम आणि तुमची डेव्हलपमेंट कॉस्ट सुद्धा जाईल. तर त्यामुळे मित्रांनो लिनियर सर्च हे अल्गोरिदम वापरला जातो मित्रांनो. याचे प्रोग्राम्स आहेत मित्रांनो. लिनियर सर्चचे प्रोग्राम आहेत, बायनरी सर्चचे प्रोग्राम आहेत. तर लिनियर सर्च मध्ये पहा, इंडेक्स नंबर पासून सुरुवात केली जाते. कम्पेअर विथ इच एलिमेंट विथ टार्गेट. टार्गेट काय आपला, टार्गेट काय, की एलिमेंट काय आहे, टार्गेट म्हणजेच की एलिमेंट 7. तर ते 7 नंबर या ऍरे मध्ये आहे का नाही हे फाइंड आउट करायचे आपल्याला. मग लिनियर सर्च मध्ये काय होणार, आय म्हणजे काय, हे एलिमेंटचा तुमचा इंडेक्स व्हॅल्यू. आय म्हणजे इंडेक्स व्हॅल्यू इज इक्वल टू आय. मग मित्रांनो ही इंडेक्स व्हॅल्यू, ही तर खाली बघा इंडेक्स व्हॅल्यू 0. इंडेक्स व्हॅल्यू कुठून सुरुवात होते, 0 पासून. 0 ते n-1 म्हणजे 6 एलिमेंट असतील तर 6 - 1 5. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो. याच्यामध्ये काय काय असतं, एक ऍरे असतो. त्या ऍरे मध्ये आपल्याला एलिमेंट सर्च करायचा आहे. सर्चिंग ऑपरेशन म्हणजे तुम्हाला कळालं का, सर्च करायचंय कोणता तरी एलिमेंट. मग कोणता एलिमेंट सर्च करायचा आहे, 7. मग या एलिमेंट कसं सर्च करायचं लिनियर सर्च मध्ये, तर मित्रांनो स्टेप बाय स्टेप जावं लागते लिनियर सर्च मध्ये. आधी तुमचा एलिमेंट हा जो काही 7 एलिमेंट आहे तो कम्पेअर होणार कुणा एलिमेंट सोबत, ए ऑफ 0 सोबत, ऍरे ऑफ 0 सोबत. तर ह्याच्यासोबत कम्पेअर होणार. हे दोन जर एलिमेंट इक्वल टू असतील तर एलिमेंट इज फाउंड आपल्याला आउटपुटला मेसेज येणार. आणि जर नसतील तर मग ही पुढे जम्प करणार, दुसऱ्या एलिमेंट सोबत कम्पेअर करणार. मग दुसऱ्या एलिमेंट आणि ह्या एलिमेंट जर इक्वल टू असतील, टार्गेट एलिमेंट आणि हा एलिमेंट, तर मग काय आउटपुट येईल, एलिमेंट इज फाउंड. आणि जर नसतील तर हा लगेच तिसऱ्या एलिमेंटकडे जम्प करणार. म्हणजे सिक्वेन्शियली जाणार. पहिला इथून इथं असं सिक्वेन्शियल चेक करत जाणार. ते सिक्वेन्शियली चेक करत जाणार, प्रत्येक एलिमेंट सोबत कम्पेअर करीत जाणार. आता ह्या एलिमेंट सोबत कम्पेअर करणार, ए ऑफ 2 सोबत. मग ए ऑफ 2 सोबत कम्पेअर करीत गेला, ए ऑफ 2 इज इक्वल टू 7. टार्गेट हे काय आहे, अनइक्वल आहे. म्हणजे हे आणि हे 4 आणि 7 इक्वल आहेत का, नाही. तर 4 आणि 7 हे डिफरंट आहेत. म्हणून इथं ए ऑफ 4 आणि ए ऑफ, इथं बघा, इथं ए ऑफ 2 करा. इथं ए ऑफ 2 म्हणजे काय, 4 आणि अनइक्वल टू टार्गेट काय, 7. म्हणजे ते इक्वल आहेत का, नाहीत, अनइक्वल आहेत. मग त्याच्यानंतर काय करणार, परत आपण आय प्लस प्लस म्हणजे इंडेक्स व्हॅल्यू परत प्लस प्लस करणार. इंडेक्स व्हॅल्यू प्लस प्लस केली तर इथं येणार आता आपला इंडेक्स व्हॅल्यू. मग हे 7 कम्पेअर होणार या 7 सोबत. जर हे दोन्ही मॅच झाले, आता इथं कसं होत आहे, दोन्ही मॅच होत आहेत म्हणजे काय, एलिमेंट फाउंड असा मेसेज आउटपुटला येणार. इतक्या वेळ काय येत होता, एलिमेंट नॉट फाउंड असा आउटपुटला मेसेज येत होता. आता एलिमेंट फाउंड असा आउटपुटला मेसेज येणार आहे. का म्हणून, कारण की हा एलिमेंट आणि हा एलिमेंट मॅच झाला आणि सोबत मॅच झाल्यावर एलिमेंट इज फाउंड. हा एलिमेंट या लिस्ट मध्ये आहे, या डाटा स्ट्रक्चर मध्ये आहे, या ऍरे मध्ये प्रेझेंट आहे, म्हणून एलिमेंट इज फाउंड असा मेसेज आउटपुटला येणार मित्रांनो. मग मित्रांनो तेच सर्व एका बाद एक स्टेप मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिली स्टेप मध्ये काय सांगितलेलं आहे, पहिला एलिमेंट ह्या 7 कोणासोबत कम्पेअर होणार, ए ऑफ 0 सोबत. ए ऑफ 0 इज नॉट इक्वल टू टार्गेट. म्हणजे काय, ए ऑफ 0 काय आहे, 2 आहे. इक्वल टू आहे का टार्गेट पेक्षा, नाही, म्हणजे नॉट इक्वल टू आहे. मग काय होणार, आय प्लस प्लस होणार. आय प्लस प्लस झाल्यावर कोणाचं चेक करणार, या 3 सोबत. का म्हणून, आयची व्हॅल्यू काय होती, 0. आय प्लस प्लस झाल्या ऍरे ऑफ 1 होणार. मग ऍरे ऑफ 1 झालं इथं समजा, हो का, इथं या सेकंड ह्याच्यामध्ये बघा. मग इफ ए ऑफ आय इज नॉट इक्वल टू टार्गेट, इन्क्रीमेंट आय प्लस प्लस, म्हणजे आय प्लस प्लस होणार. ए ऑफ आय काय होतं, 0. हे जर नॉट इक्वल टू आहे टार्गेट पेक्षा, म्हणजे 2 नॉट इक्वल टू आहे ना 7 पेक्षा, मग हे काय झालं, आय इन्क्रीमेंट होणार. आय इन्क्रीमेंट झाल्यावर मग आयची व्हॅल्यू आता सध्या कुठे येणार, 1 वरती. ऍरे ऑफ 1 वरती. ऍरे ऑफ 1 वरती. मग ऍरे ऑफ 1 ची व्हॅल्यू काय, 3. मग 3 कम्पेअर होणार 7 सोबत. मग 3 इज इक्वल टू 7 हे इक्वल टू आहेत का, नाही, नॉट इक्वल टू आहेत. मग काय होणार, आय प्लस प्लस होणार. मग आय प्लस प्लस झाल्यावर आय ची व्हॅल्यू काय होणार, ऍरे ऑफ 2. मग खाली बघा ऍरे ऑफ 2 दाखविलेला आहे का, हे पहा ऍरे ऑफ 2 दाखविलेला आहे. मग कंटिन्यू अंटिल फाइंड
ॲरे ए ऑफ आय इक्वल टू टार्गेट. मग हे कवर कंटिन्यू होणार, जवळ त्याचं टार्गेट फाइंड आउट होत नाही तोवर ते प्लस 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 होतच जाणार पुढं. मग आता काय होणार, ए ऑफ टू ची व्हॅल्यू काय 4, ही 4 आणि हे 7 चेक केलं जाणार. हे जर इक्वल टू असेल तर मग एलिमेंट इज फाउंड येणार, आणि जर इक्वल टू नसेल तर एलिमेंट इज नॉट फाउंड असं येणार. आणि मग एलिमेंट इज नॉट फाउंड लगेच येणार नाही, तो लिस्ट संपल्यावर येणार तुमची. पण तोवर काय होणार माहिती का, आय प्लस प्लस होणार. तुमचा जो आय आहे हा आय प्लस प्लस होणार. मग आय इन्क्रीमेंट झाल्यावर आय ए ऑफ ॲरे ऑफ 3 वरती गेला. मग ॲरे ऑफ 3 वरती गेला आय तुमचा, तर मग ॲरे ऑफ 3 चा एलिमेंट चेक होणार या टार्गेट सोबत. चौथ्या ह्याच्यात बघा, ॲरे ऑफ 3 चा एलिमेंट, हे पहा ॲरे ऑफ 3 चा एलिमेंट टार्गेट सोबत काय झाला, इक्वल टू झाला, म्हणजे मॅच झाला. म्हणजे हे 7 आणि हे 7 इक्वल टू आहेत ना, म्हणजे मॅच झाले ना. मग मित्रांनो इथे काय होणार, रिटर्न इंडेक्स आय, आय इंडेक्स रिटर्न करणार. आयचा इंडेक्स हा काय, आयचा इंडेक्स काय आहे 3, आयचा इंडेक्स व्हॅल्यू 3 आहे. मग आयचा इंडेक्स व्हॅल्यू रिटर्न करणार, आणि मग इंडेक्स व्हॅल्यू रिटर्न झाल्यावर मग काय होणार मित्रांनो, आपल्याला एलिमेंट इज फाउंड असा आउटपुटला मेसेज येणार, जर तो एलिमेंट तिथं प्रेझेंट असेल तर या लिस्टमध्ये. आणि मित्रांनो जर एलिमेंट प्रेझेंट नसेल तर, म्हणजे टार्गेट जर तुमचा 6 असेल आणि या ॲरे मध्ये कुठंच 6 नसेल, 2 3 4 7 1 5 हे एलिमेंट आहेत, पण 6 एलिमेंट आहे का नाही, मग काय करणार, आपला ॲरे पहिल्यापासून चेक करीत जाणार. आधी 2 सोबत चेक करणार, पुन्हा 3 सोबत, पुन्हा 4, पुन्हा 7, पुन्हा 1 आणि पुन्हा 5, सगळ्या सोबत चेक करीत जाणार सिक्वेन्शियली, जसं की लिनियर सर्च करतो. लिनियर सर्चचं कामच ते आहे की सिक्वेन्शियली चेक करीत जाणे आपल्या लिस्ट मध्ये आहे का नाही तो एलिमेंट. तर मित्रांनो मग ते जर नाही सापडला पूर्ण लिस्ट पर्यंत, तर मग आपल्याला पूर्ण हे संपूस तर, हे ॲरे संपूस तर पूर्ण जर नाही सापडला, तर मग एलिमेंट इज नॉट फाउंड, एलिमेंट इज नॉट फाउंड, नॉट फाउंड असा आउटपुटला मेसेज येतो मित्रांनो. आणि हे ए ऑफ आय अनइक्वल टू राहतो टार्गेटला, म्हणजे कोणताच एलिमेंट ही मॅच करत नाही टार्गेट सोबत, म्हणून रिटर्न -1 होतो. हे रिटर्न -1 रिटर्न इंडेक्स व्हॅल्यू इज इक्वल टू आय, हे प्रोग्रामच्या टाइमला तुम्हाला काम येणार आहेत, जेव्हा मी तुम्हाला प्रोग्राम एक्सप्लेन करेन तेव्हा तुम्हाला सांगतो. आता ही सर्व गोष्ट कशी केली आपण, थेरॉटिकली मॅन्युअली केल्या. हे सर्व गोष्टी आता प्रोग्राम थ्रू करणे म्हणजेच, या सर्व गोष्टीला प्रोग्राम थ्रू करणे म्हणजेच लिनियर सर्चचा प्रोग्राम होय, लिनियर सर्चचा प्रोग्राम असते मित्रांनो. आता हे सर्व मॅन्युअली करायचे का, आपल्याला करीत बसायचं आहे का, ह्याच्यासोबत हे चेक करा, त्यानंतर ह्याच्यासोबत हे, त्यानंतर ह्याच्यासोबत हे, त्याच्यानंतर ह्याच्यासोबत हे, आज एवढं चेक करायचं करण्यापेक्षा मित्रांनो, मग मशीन कशाला बनवलं आहे, आपणच सर्व काम केलं तर मशीन काय करणार. त्यासाठीच आपण प्रोग्राम लिहिणार लिनियर सर्चसाठी. तर तो प्रोग्राम आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये फक्त तुम्हाला लिनियर सर्च काय आहे हे समजून सांगणं माझं काम आहे. तर मित्रांनो तुम्हाला समजलं लिनियर सर्च म्हणजे काही नाही, एक एलिमेंट, की एलिमेंट आपल्याला सर्च करायचं आहे, की एलिमेंट सर्च करायचे कुठून, पूर्ण लिस्ट मधून, ॲरे मधून की एलिमेंट सर्च करायचं. की एलिमेंट काय होता 7, जर तो त्या लिस्ट मध्ये प्रेझेंट असला तर एलिमेंट इज फाउंड असा आउटपुटला मेसेज येतो, जर नसला तर एलिमेंट इज नॉट फाउंड. पहा परत थेरी घेऊया आपण, आता थेरी तुम्हाला लवकर समजेल. इन लिनियर सर्च काय, एक सर्चिंग अल्गोरिथम आहे. सर्चिंग अल्गोरिथम आहे का, हे एक सर्चिंग अल्गोरिथम आहे, हे तर तुम्हाला समजलं. वेअर की एलिमेंट म्हणजे तुमचा कोण, टार्गेट, तुमचा जो एलिमेंट तुम्हाला फाइंड आउट करायचा त्या ॲरे मधून त्या लिस्ट मधून, तो तुमचा की एलिमेंट राहणार. इज सर्च सिक्वेन्शियली इन गिवन लिस्ट, सिक्वेन्शियली म्हणजे एका बाद एक सर्च केला जातो, प्रत्येक एलिमेंट सोबत त्याला कम्पेअर केलं जातो, म्हणून त्याला सिक्वेन्शियल ऍक्सेस सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो. इन गिवन लिस्ट प्रत्येक एलिमेंट सोबत कम्पेअर केला जातो. लिनियर सर्च इज कॉल्ड एज सिक्वेन्शियल सर्च, ह्याला सिक्वेन्शियल सर्च सुद्धा म्हटलं जातं. की एलिमेंट इज कम्पेअर्ड विथ इच एलिमेंट इन लिस्ट, प्रत्येक एलिमेंट सोबत कम्पेअर केला जातो की एलिमेंट तुमचा काय 7, की एलिमेंट म्हणजे तुमचा टार्गेट एलिमेंट, तो कम्पेअर केला जातो प्रत्येक एलिमेंट सोबत. इन दिस मेथड सर्चिंग द की एलिमेंटला सर्च करणे इन गिवन लिस्ट, त्या दिलेल्या गेलेल्या लिस्ट मध्ये, बिगिन विथ द फर्स्ट एलिमेंट अँड एंड विथ लास्ट एलिमेंट. ते कुठून सुरुवात होती, पहिल्या एलिमेंट पासून,
ह्या 2 पासून ते सुरुवात होणार ते लास्ट एलिमेंट पर्यंत. लास्ट एलिमेंट काय 5. टोटली सर्व सिक्वेन्शियल ऍक्सेस होणार, प्रत्येकासोबत सिक्वेन्शियल ऍक्सेस होणार आणि सिक्वेन्शियली प्रत्येकाला चेक केलं जाणार. आधी 2 ला, पुन्हा 3 ला, पुन्हा 4 ला, पुन्हा 7 ला, पुन्हा 1 ला, पुन्हा 5 ला, असं सिक्वेन्शियली चेक केलं जाणार फ्रॉम बिगिनिंग टू एंड, पहिल्यापासून ते शेवटपर्यंत. इन लिनियर सर्च it is too slow to use with large list due to its big ON average case performance. मित्रांनो, लिनियर सर्च हा खूप स्लो आहे, याला खूप स्लो मानलं जातं. टू बी यूज विथ लार्ज लिस्ट ड्यू टू इट्स बिग ON ॲव्हरेज परफॉर्मन्स. मित्रांनो, आता इथं तुम्ही किती एलिमेंट आहेत? 6 एलिमेंट. जेव्हा आपल्याकडे 1000, 2000, 1,00,000 एलिमेंट असतील तेव्हा आपल्याला फाइंड आउट करायला किती अवघड जाईल मित्रांनो, किती अवघड जाईल. असं जर विचार करायला गेलं तर मग त्यासाठी आपण प्रोग्राम लिहित असतो मित्रांनो. मग त्या प्रोग्राम थ्रू आपल्याला इझी जातो. आणि लार्ज लिस्ट असल्या आपल्याकडे तर त्याची बिग ON म्हणजे जी टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे तिचा ऍव्हरेज केस परफॉर्मन्स हा खूप स्लो डाऊन होतो त्याचा ऍव्हरेज केस परफॉर्मन्स. मित्रांनो, आता तुम्हीच विचार करा, 1000 एलिमेंट, 1,00,000 एलिमेंट जर तुम्हाला सिक्वेन्शियली सर्च करायचं असेल म्हणजे प्रत्येक एलिमेंटला एकदा जाऊन तुम्ही भेट द्यायला, ट्रायव्हर्सिंग सारखं प्रत्येक एलिमेंटला एकदा जाऊन कम्पेअर करीत आहोत. ह्याला एकदा कम्पेअर करायचं 2 ला, 3 ला, 4 ला, 5 ला, 7 ला, 1 ला, या प्रत्येक एलिमेंटला कम्पेअर करायला तसे 1,00,000 एलिमेंट आहेत. 6 एलिमेंटलाच आपल्याला 6 स्टेप्स लागल्या, 5 ते 6 स्टेप्स लागल्या. तर मित्रांनो, 1,00,000 एलिमेंटला किती स्टेप्स लागतील आपल्याला? पहा, विचार तरी करा मित्रांनो. मग त्यासाठी याची लार्ज लिस्ट साठी हा खूप स्लो मानला जातो. ह्याचा परफॉर्मन्स बिग ON मध्ये कम्पेअर केला जातो, मॅनेज केला जातो व त्याचा मेजर केला जातो. इफिशियंट मेथड फॉर लेस नंबर ऑफ एलिमेंट्स. कमी नंबरच्या एलिमेंटसाठी हा खूप इफिशियंट आहे. म्हणजे की जसे 50, 100 असे एलिमेंट्स असतील तर मग खूप कमी आहे आपल्यासाठी ते एलिमेंट्स. मग त्यासाठी हा खूप युजफुल आहे, इफिशियंट आहे. त्यासाठी यूज केला तर खूप इफिशियंट रिझल्ट आपल्याला त्याचे भेटतील. आता मित्रांनो, इथं 6 साठीच बघा, 6 साठीच किती इफिशियंट रिझल्ट भेटले आपल्याला. लवकर आपला एलिमेंट फाइंड आउट झाला. आपला 7 एलिमेंट फाइंड आउट करायचा होता, तो एलिमेंट लवकर फाइंड आउट झाला. तर मित्रांनो, हे एक्झाम्पल्स तुम्ही बघितले. काही नाही, एक एलिमेंट फाइंड आउट करायचा. जर ते एलिमेंट पूर्ण लिस्टमध्ये नसेल, शेवटपर्यंत गेला, तर मग आपला आय इंडेक्स प्लस 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 करीत आय दरबारीच प्लस करत आहोत ना. जेव्हा फाइंड आउट होत नाही तेव्हा आय प्लस प्लस करतो आपण. आय दरबारीच प्लस केला तर मग काय होत आहे? आय दरबारीच प्लस केला की मग एका ह्याने पुढे जात आहे. मग एका ह्याने पुढे जाऊ असं कधी ना कधी येईल ना, एंड लिस्ट होईल ना, तुमची लिस्ट कधी ना कधी एंड होईल. मग तिथं जरी तुमचा लिस्ट एंडला जरी तुमचा एलिमेंट नाही फाइंड आउट झाला तर एलिमेंट इज नॉट फाउंड असा आउटपुट स्क्रीनला फायनल मेसेज येतो, नॉट फाउंड. आणि जर तुमचा एलिमेंट इथं फाइंड आउट झाला तर एलिमेंट इज फाउंड. इथं फाइंड आउट झाला की एलिमेंट इज फाउंड. इथं फाइंड आउट झाला की इथं कुठं बी होऊ द्या, एलिमेंट इज फाउंड येतो. आणि लास्टला जर तुमचा एलिमेंट फाइंड आउट नाही झाला तर एलिमेंट इज नॉट फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येतो. मित्रांनो, ते पहा, आपण बघूया. अंटिल वी फाइंड द की व्हॅल्यू ऑर रीच टू द एंड ऑफ अरे. पहा मित्रांनो, की व्हॅल्यू जो की टार्गेट आहे आपला, जो की एंड पर्यंत जर आपल्याला फाइंड आउट नाही झाला तर मग आपण काय करत आहोत? वेन इट फाउंड इट डिस्प्ले एलिमेंट इज फाउंड. एलिमेंट इज फाउंड आणि मेसेज हे एलिमेंट इज फाउंड हा मेसेज डिस्प्ले करतो. एल्स इट डिस्प्ले एलिमेंट इज नॉट फाउंड. लास्ट पर्यंत जर तो एलिमेंट नाही फाइंड आउट झाला, तो टार्गेट एलिमेंट, तर तो काय डिस्प्ले करतो? एल्स ला काय डिस्प्ले करतो? एलिमेंट इज नॉट फाउंड. हा हे मेसेज आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करतो. त्याचे लिमिटेशन्स काय आहेत मित्रांनो? जर हायली इनइफिशियंट फॉर लार्ज नंबर ऑफ डाटा, लार्ज नंबर ऑफ डाटा असेल तेव्हा त्याला इनइफिशियंट मानलं जातं, कारण की त्याचा परफॉर्मन्स खूप स्लो डाऊन होऊ जातो. लार्ज नंबरची जर लिस्ट असेल तुमच्याकडे, लार्ज नंबरचा ॲरे 1000, 2000, लाख एलिमेंट्सचा जर ॲरे असेल तुमच्याकडे, तर तो एलिमेंटवर लिनियर सर्च परफॉर्म कराय खूप अवघड, खूप कॉम्प्लेक्स जातो. त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी, लिनियर सर्चची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे? बिग ON. बिग ON त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे लिनियर सर्चची. आणि बिग O log n ही बायनरी सर्चची टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे. तर मित्रांनो, इथं तुम्हाला समजलं लिनियर सर्च काय राहतं, एक त्याचा डिटेल ओव्हरव्ह्यू
कळाला? काही नाही, एखादं एलिमेंट, की एलिमेंट आपल्याला सर्च करायचं असतं एखाद्या दिलेल्या डाटा स्ट्रक्चर मधून. आता इथं कोणता डाटा स्ट्रक्चर दिलेला आहे? ॲरेचा डाटा स्ट्रक्चर दिलेला आहे. त्याच्यामधून आपल्याला एक की एलिमेंट फाइंड आउट करायचा आहे, सर्च करायचा आहे. जसं की तुम्ही सर्च करता गुगलवर, मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर किंवा इतर गोष्टींवर, पीडीएफ मधून काहीतरी गोष्टी सर्च करता, तसंच मित्रांनो कोणता एलिमेंट सर्च करायचा आहे ते तुमच्यावर आहे. तिथं एक्झाम मध्ये क्वेश्चन मध्ये दिलेला असतो मला कोणता एलिमेंट सर्च करायचा आहे. आता मित्रांनो, बिफोर वी डुईंग प्रोग्रामिंग, म्हणजे ह्याचा प्रोग्राम लिहिण्याआधी, या लिनियर सर्चचा प्रोग्राम लिहिण्याआधी आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या आहेत? फॉर लूप, सी प्लस प्लस मध्ये फॉर लूप, सॉरी सी लँग्वेज मध्ये फॉर लूप कसा वापरला जातो ते बघायचं आहे. इफ एल्स स्टेटमेंट्स बघायचे आहेत आपल्याला. त्यानंतर नेस्टेड फॉर लूप सी लँग्वेज मधला तो आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर यूज ऑफ फ्लॅग कीवर्ड, फ्लॅग कीवर्डचा यूज आपल्याला बघायचा आहे. ॲरे एलिमेंट एक्सेप्ट आणि डिस्प्ले कसे करायचे ते बघायचे आहेत आपल्याला मित्रांनो. तर त्याच्या या हे काय आहेत माहिती का मित्रांनो? पाचीला पाची काय आहेत? प्रोग्रामिंगची कन्सेप्ट आहेत. फॉर लूप काय आहे? एक लूपिंग स्टेटमेंटचा कन्सेप्ट आहे. नेस्टेड फॉर लूप काय आहे? फॉर लूपचा ऍडव्हान्स व्हर्जन समजा तुम्ही. नेस्टेड म्हणजे फॉर लूप मध्ये आणखीन एक फॉर लूप वापरणे म्हणजेच नेस्टेड फॉर लूप होय. तर मित्रांनो, इफ एल्स स्टेटमेंट सुद्धा बघायचे आपल्याला. यूज ऑफ फ्लॅग कीवर्ड तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असताना. फ्लॅग कीवर्डचा यूज काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि ॲरे एलिमेंट्स एक्सेप्ट करायचे, किती 5 एलिमेंट्स एक्सेप्ट करायचे आणि 5 एलिमेंट्स डिस्प्ले करायचे आउटपुट स्क्रीनला. हा एक प्रोग्राम आपल्याला बघायचा आहे. हे म्हणजे ह्याचा बी प्रोग्राम आहे, सर्व गोष्टीचे प्रोग्राम आहेत, या पाचीला पाची गोष्टीचे प्रोग्राम आहेत मित्रांनो. हे सर्व तुम्हाला प्रोग्राम समजले तरच तुम्हाला लिनियर सर्चचं तुम्हाला कन्सेप्ट समजेल, त्याचा प्रोग्राम तुम्हाला समजेल. याची प्रोग्रामिंग तुम्हाला केव्हा समजेल? जेव्हा हे तुम्हाला 5 टॉपिक क्लिअर असतील. म्हणून उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे 5 टॉपिक क्लिअर करून टाकेन. 5 टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन आणि यांचे प्रोग्राम, या 5 टॉपिकचे प्रोग्राम, याच्या रिलेटेडचे प्रोग्राम मी तुम्हाला समजून सांगेन, जेणेकरून तुम्हाला लिनियर सर्चचे प्रोग्राम इझी जातील समजायला. मग उद्याचं लेक्चर स्पेशली आपलं या 5 टॉपिकवर डिपेंड राहील. काय फॉर लूप, नेस्टेड फॉर लूप, इफ एल्स, फ्लॅग कीवर्ड काय राहतो, कशासाठी यूज होतो तो, आणि ॲरे एलिमेंट्स एक्सेप्ट करायचे, 5 एलिमेंट्स एक्सेप्ट करायचे आणि 5 एलिमेंट्स डिस्प्ले करायचे. तर मित्रांनो, हेच 5 कन्सेप्ट का हे तुमच्या मनात तर प्रश्न आलाच असेल. हेच 5 कन्सेप्ट का? तर मित्रांनो, आता तुम्हाला एक वर विचार घ्या मित्रांनो, वर बघा. आता इथं आपल्याला काय लागत आहे ते बघा. काय लागत आहे ते बघा. इंडेक्स व्हॅल्यू म्हणजे आय लागत आहे. आय प्लस प्लस करीत आहेत म्हणजे इथं फॉर लूप सुद्धा लागणार आहे आपल्याला. ॲरे लागत आहे, ॲरेच आहे ना हा पूर्ण काय आहे? ॲरे आहे. मग ॲरे मध्ये किती एलिमेंट आहेत? 5 एलिमेंट आहेत. मग 5 एलिमेंट ॲरे मध्ये 5 एलिमेंट युजर कडून आधी घ्यायची. पुन्हा कोणता एलिमेंट सर्च करायचा आहे तो युजर कडून घ्यायचा, म्हणजे टार्गेट घ्यायचा. आणि ते एलिमेंट, पुन्हा कोणता एलिमेंट फाउंड आहे तर एलिमेंट इज फाउंड, आणि एलिमेंट जर ते सापडला नाही तर एलिमेंट इज नॉट फाउंड, असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येण्यासाठी आपल्याला हे करायचे. टोटल आपल्याला काय लागणार आहे? फॉर लूप, 2 फॉर लूप, म्हणजे नेस्टेड फॉर लूप समजावं लागेल त्याचं कन्सेप्ट. इंडेक्स व्हॅल्यू काय राहते, ॲरे काय राहतो समजावं लागेल. ॲरेला एक्सेप्ट कसं करायचं आणि ॲरेला डिस्प्ले कसं करायचं समजावं लागेल. कंपेअरसाठी लॉजिक समजावं लागते ना आपल्याला. इफ एल्सचे तुम्हाला इक्वल टू ऑपरेटर समजावं लागेल. इक्वल टू नॉट इक्वल टू ऑपरेटर तुम्हाला समजून घ्यावं लागेल. बरेचसे रिलेशनल ऑपरेटर आहेत जे की तुम्हाला समजून घ्यावे लागतील. म्हणून तर मी काय करत आहे, आधी हे छोटे छोटे टॉपिक्स जे काही आहेत, हे 5 छोटे टॉपिक्स खाल्ले जे मी तुम्हाला सांगितले, ते 5 छोटे टॉपिक्स वर मी उद्या प्रोग्राम घेणार आहे. ते प्रोग्राम जर तुम्हाला क्लिअरली समजले तरच तुम्हाला लिनियर सर्च चे प्रोग्राम समजतील आणि बायनरी सर्चचे तुम्हाला सुद्धा प्रोग्राम समजतील, जर ते 5 तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले. मी हे कन्सेप्ट का म्हणून घेत आहे, जरी कोणी आपल्या अकॅडमीला आधीपासून सी लँग्वेजचे क्लासेस फॉलो करीत नसेल
तर ते आत्ता जर फॉलो कोणी करीत असेल, आत्तापासून डाटा स्ट्रक्चर पासूनच फॉलो ते करायला लागला असेल, तर त्याचे हे कन्सेप्ट त्याला क्लिअर नसतील. फॉर लूपचे, इफ एल्स स्टेटमेंटचे, नेस्टेड लूपचे, फ्लॅगचे आणि डाटा एलिमेंट 5 घ्यायचे आणि डाटा एलिमेंट डिस्प्ले करायचे ॲरे मध्ये. तर मित्रांनो, ज्यांना हे कन्सेप्ट क्लिअर नसते, उद्या त्यांच्यासाठी हे स्पेशली लेक्चर असेल. मी तुमच्यासाठीच हे लेक्चर घेत आहे, ज्यांच्यासाठी जे कन्सेप्ट क्लिअर नाही ते. बाकी सर्व तर ज्यांच्यासाठी कन्सेप्ट क्लिअर होते, तर मला डायरेक्ट प्रोग्राम सुद्धा घेता आला असता, कारण की खूप सारे विद्यार्थ्यांची कन्सेप्ट क्लिअर असतात. मग ते हुशार विद्यार्थी राहतात. मग त्यांची कन्सेप्ट क्लिअर राहिली की मग त्यांना प्रोग्राम लवकर समजतो. पण मित्रांनो, इथं मला सगळ्यांचा विचार करावा लागते, म्हणून प्रत्येक पाचीला पाची हे जे आहेत का, मी सेपरेटली घेणार आहे. पाचीला पाची टॉपिक्स. मग तुम्हाला इथपर्यंत समजलं मित्रांनो सर्व गोष्टी. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. याचं हे सुद्धा आहे मित्रांनो, अल्गोरिथम सुद्धा आहे आणि याचा प्रोग्राम सुद्धा आहे, ते सुद्धा उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बाय बाय.